हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आय एस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण डिस्कस करणार आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. हा आपल्या मेन्स एक्झामिनेशनचा GS3 पेपरमधला ॲग्रिकल्चर या टॉपिकच्या अंडर कॅटेगराईज होतो. ओके, सो हा टॉपिक आपल्याला बघत असताना, आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून डिस्कस करत असताना त्याचे सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन्स क्लिअर करणार आहे की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या आपण डेफिनेशन्स कशा प्रकारे कन्क्लूड करू शकतो, कशा पद्धतीने हे इव्हॉल्व्ड होत गेलं याचा एक अँगल बघणार आहे. याची नीड काय, आपण त्यानंतर ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज काय, सोबत याचं मॉडेल कशा पद्धतीनं वर्क करतं या सगळ्याला आपण डिस्कस करणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट पण तुमच्या क्लिअर होतील. हे जे लेक्चर आहे ते मेन्स एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जर बघसाल UPSCचे तर डेफिनेटली तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो डेफिनेटली हेल्प करेल. ओके, तर जे स्टुडंट इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत असेल राज्यसेवा, अदरवाईज बाकी एक्झाम्स मीन्स यू कॅन कन्सिडर की PCS एक्झाम्समध्ये MPSCसाठी जे लोक प्रिपेअर करत असेल इंग्लिश मिडियमसाठी त्यांसाठी पण हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. UPSC पॉईंट ऑफ व्ह्यू पण हे लेक्चर महत्त्वाचं तुमच्यासाठी बघायला मिळेल. तर आपण विदाऊट वेस्टिंग टाईम आपला जो लेक्चर आहे त्याला स्टार्ट करू. हां, आणि एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन, या लेक्चर्समध्ये काही कीवर्ड्स पण यूज होतील. ओके, लाईक CIP, IP, तर हे पण आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. तर त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण या लेक्चरला त्या अँगलनं घेऊन चालू. म्हणजे जर प्रिलिम्स अँगलनं जरी प्रश्न आला या टॉपिकशी रिलेटेड तर तुम्हाला बघायला मिळेल. आणि महत्त्व तुम्ही स्वतःही जाऊन चेक करून येऊ शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जर बघसाल तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवर प्रश्न आलेलाच बघायला मिळेल. काही बघा, आता काही इकॉनॉमीचा जर प्रॉपर आपण ट्रेंड बघितला, इकॉनॉमी आणि ॲग्रिकल्चर आपण असं कन्सिडर करतो GS3 मध्ये. म्हणजे सायन्स अँड टेक पण आहे, एन्व्हायरमेंट पण आहे, डिझास्टर मॅनेजमेंट पण काही टॉपिक त्यामध्ये आहे, इंटरनल सिक्युरिटी पण आहे. पण तुम्ही जर बघसाल तर ॲग्रिकल्चरचे काही शुअर शॉर्ट टॉपिक्स आहे. म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री झाला, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम झालं, यातून प्रश्न येणार म्हणजे येणार. मग ही आपल्यासाठी एक म्हणू शकतो एक म्हणजे असा टॉपिक आहे की ज्यातून प्रश्न मिळणार म्हणजे मिळणार. ओके, सो तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यू या टॉपिकला डिस्कस करू शकता. ओके, माझा विज्ञान आणि तंत्रज्ञान जुना राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे त्याच्या वाईज एक कोर्स कन्स्ट्रक्ट आहे आणि आता लाईव्ह पण कोर्स चालू होणार आहे हा विज्ञान आणि तंत्रज्ञानशी रिलेटेड. ओके, तर तुम्हाला जर काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही नंबर्सवर करू शकता. ओके, सो आता आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आता सुरुवात करू आपण PDS म्हणजे काय. तर PDSचा लॉंग फॉर्म आपण म्हणतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जे आपण बघतो की जे काही फूड डिस्ट्रीब्यूट केल्या जातं, तुम्हाला माहीत असेल की सबसिडाईज रेटमध्ये आपल्याला काय केलं जातं, फूडचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, करेक्ट. तर त्यालाच आपण काय म्हणतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आता याचं मॉडेल कशा पद्धतीनं वर्क करतं हे पण माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण याला स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. पण सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू की PDS कशाला म्हणायचं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या आपण डेफिनेशन्स काय लिहू शकतो. तर तुम्हाला सगळ्यात पहिलं माहीत असलं पाहिजे की PDS जे आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही सगळ्यात पहिले कोणी आणलेली तुम्हाला बघायला मिळते. तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा अशा प्रकारचं जे मॉडेल आहे ज्याच्या अंडर आपण फूड सिक्युरिटी अश्युअर्ड करून लोकांना फूड डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, हे मॉडेल आजचं नसून हे तुम्हाला वर्ल्ड वॉर सेकंड जे झालं होतं, वर्ल्ड वॉर सेकंड नंतर तुम्हाला माहिती असेल दुष्काळ पडला होता, ड्राऊट आलेले तुम्हाला बघायला मिळतील. तर त्या कंडिशन्समध्ये फूड सिक्युरिटी एकदम जास्त कॉम्प्लिकेटेड होती आणि त्या टाइम पिरियडपासून आपल्याला PDS सारखी म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सारखी पद्धत अवलंबलेली बघायला मिळेल. ओके, सो सगळ्यात पहिले तर क्लिअर झालं की वर्ल्ड वॉर सेकंडपासून इंडियामध्ये आलेली आहे. मग मॅडम, इंडियामध्ये जर वर्ल्ड वॉर सेकंडपासून यांनी इम्प्लिमेंट केली तर याच्या पहिले कुठे इम्प्लिमेंट केलेली होती का, तर असं काही रेकॉर्ड्स असं सांगतात की हिटलरनी ही इम्प्लिमेंट केलेली आहे. बट ॲज पर की आपल्याजवळ जे रेकॉर्ड्स आहेत, जे आपल्याजवळ प्रेझेंटली रिटर्न रेकॉर्ड आहे, ॲज पर दॅट रेकॉर्ड की आपल्याला कळतं की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये इंडियामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेली बघायला मिळतोय. ओके, सो यामध्ये मेजरली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम याचा सगळ्यात पहिले वापर कुठं करण्यात आला होता, तर वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालचा जो रिजन आहे तिथे तुम्हाला ही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली बघायला मिळेल. कारण वर्ल्ड वॉर सेकंडच्या टाइम पिरियडला तुम्हाला माहीत असेल की जापान काय करत होता, कंटिन्युअसली करत होता आणि त्यामुळं म्हणजे आपण कॉलोनी होतो कुणाची, इंग्रजांची. सो आपल्या पश्चिम बंगाल किंवा जो आपला वेस्ट बेंगॉलचा रिजन आहे तिथं तुम्हाला
अटॅक्स बघायला मिळत होते. कुणाकडून? जापानकडून. सो त्या टाईम पिरियडला मग ब्रिटिशांनी तिथं फूड सिक्युरिटीचा खूप शॉर्टेज आला होता. त्यामुळे सगळ्यात पहिले फूड डिस्ट्रीब्युशनसाठी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तिथं काय केली? इंट्रोड्यूस केली. तर हा पॉईंट थोडीशी आपल्याला बॅकग्राऊंड हिस्ट्री पण या पद्धतीनं माहीत असणं आवश्यक आहे. ओके, सो आपण सगळ्यात पहिले म्हणू शकतो की ही जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ही कशाचा पार्ट आहे? इंडियाच्या फूड सिक्युरिटीचा एक पार्ट आहे आणि खूप महत्त्वाची ही सिस्टीम आहे. ओके, या सिस्टीमचं काय महत्त्व आहे ते पण आपल्याला पुढे लेक्चर्समध्ये कळेल. ओके, नंतर इथं आपल्याला सांगितलंय की ही अशा पद्धतीच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममुळं ज्या एरियामध्ये फूड ग्रेनचा शॉर्टेज आहे, स्कॅरेटी आहे, त्या रिजन्समध्ये काय केलं जातं? फूड हे प्रोव्हाइड केल्या जातं कन्झ्युमरला. ओके, सो ही अशा पद्धतीची सिस्टीम तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं PDS जी डेव्हलप करण्यात आली होती त्यामध्ये अप्रोच जो आहे तो हा पकडण्यात आला होता की फूड शॉर्टेज ज्या एरियामध्ये आहे तिथं फूड ग्रेन्स अफोर्डेबल प्राईसमध्ये गेले असले पाहिजे. तुम्ही जर बघितलं असेल तर आज आपण बघतो की व्हीट झाला, देन यू कॅन कन्सिडर की राईस कमोडिटी झाली. व्हीटच्या प्राइसेस आय थिंक सो 2 रुपीज पर kg मिळतात. येस, वल्नरेबल सेक्शन ऑफ पॉप्युलेशनसाठी. देन यू कॅन कन्सिडर की राईसची प्राइस 3 रुपीज kg. येस, तर ते सगळं आपण जे डिस्ट्रीब्युशन करतोय दॅट इज अंडर द PDS स्कीम. ओके, हा पॉईंट तुम्हाला एक लक्षात ठेवायचा आहे. नंतर काय सांगितलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांचाही रोल येतो PDS संबंधी. आता थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन येईल, मॅडम स्टेट गव्हर्नमेंटचा प्रोक्युरमेंट रोलमध्ये आहे, मग स्टेट गव्हर्नमेंटचा काय रोल येईल? तर स्टेट गव्हर्नमेंट असं म्हणू शकतो की स्टेट गव्हर्नमेंटचा डिस्ट्रीब्युशन साईडनी रोल येतो. तर जो आपला सेंट्रल गव्हर्नमेंट आहे याचा मेन रोल कोणत्या अँगलनी येतो? तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोल प्रोक्युरमेंट साईडला येतो, म्हणजे खरेदी करण्यासंबंधी कुणाकडून खरेदी करणार? फार्मरकडून. अँड डिस्ट्रीब्युशन साईडमध्ये कुणाचा रोल येणार? स्टेट गव्हर्नमेंटचा. ओके, तो हा पण पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. नंतर पॉईंट दिलेला आहे की इथं कोणती बॉडी सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते कशामध्ये? जे फूड ग्रेन आहे त्याला प्रोक्युअर करण्यामध्ये. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा एक महत्त्वाचा रोल प्ले करते प्रोक्युअरमेंट साईडला. आता काही लोकांच्या मनात पुष्कळ डाऊट येत असतील MSP संबंधी. मी सगळे डाऊट्स ॲड्रेस करेल, फक्त होल्ड ऑन इट. ओके, याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचे FCI जो आहे, FCI जी बॉडी आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी बॉडीज ॲक्च्युली 1960च्या टाइम पिरियडला बनली होती. या बॉडीची रिस्पॉन्सिबिलिटी काय बघायला मिळेल? फूड जे आहे ती प्रोक्युअर करण्याची जिम्मेदारी यांच्यावर सोपवलेली तुम्हाला दिसेल. प्रोक्युअर करणं, स्टोअर करणं, ट्रान्सपोर्ट करणं, डिस्ट्रीब्यूट करणं. येस, डिस्ट्रीब्यूट फूड ग्रेन. आता तुम्ही म्हणा मॅडम आत्ताच म्हणल्या डिस्ट्रीब्यूट स्टेट गव्हर्नमेंट. अरे पण स्टेट गव्हर्नमेंटचं तर पोहोचवणं काम आहे का नाही आहे? तर ते काम कोण करून देईल? सेंट्रल गव्हर्नमेंटची FCI बॉडी. ओके, सो FCI बॉडीचा इथपर्यंत आपल्याला रोल कळला. तर आपण काय ॲनालिसिस काय केलं या 2-3 टॉपिक्समधून आपल्याला कळलं की PDS मध्ये फूड सिक्युरिटी अश्युअर्ड करण्यासाठी PDS बनवलेली आहे. यामध्ये जो रोल आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचा पण रोल आहे. नंतर आपण इथं डिस्कस आता पुढचा पॉईंट करत आहोत की त्यामध्ये असं दिलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटचा यामध्ये कशा पद्धतीनं रोल येईल तो इथं सांगितला आहे की स्टेट गव्हर्नमेंट इथून जे आहे जे प्रोक्युअर केलेलं आहे ते पुढं कशा पद्धतीनं याच्या वाईज काय म्हणू शकतो सायकल वाईज डिस्ट्रीब्यूट करतात. तेच पॉईंट आपल्याला इथं दिलेले की आता ते कशा पद्धतीनं ॲक्च्युअली वर्क करतं. तर आपण एक काम करू, सगळ्यात पहिले एक काम करू की एक डायग्रामच बघून घेऊ फिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे आपल्याला काहीच डिफिकल्टी जाणार नाही. आता त्या स्लाइडमध्ये मी ज्या गोष्टी दिलेल्या आहे त्या एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये इथे एक्सप्लेन केलेल्या आहे. आणि हाच फायदा असतो नेहमी तुमच्या लक्षात जर येत असेल तर हा फायदा आपल्याला असतो की डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केल्यावर जास्त इझिली कळतं. आता हे पहा, ज्यांना बघा इथं काय दिलेलं आहे की फार्मर दिलेला आहे. फार्मर काय करतोय रे? सो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या मॉडेलमध्ये जो तुमचा फार्मर आहे किंवा त्यालाच आपण म्हणू प्रोड्युसर, आपला जो फार्मर आहे आपला प्रोड्युसर आहे तो काय करणार आहे? फूड ग्रेन काय करणार आहे? फूड ग्रेन जे आहे ते कुणाला देणार आहे? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आत्ताच बघितलं प्रोक्युअर करण्याची जिम्मेदारी कुणाची आहे? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पण आपण तिथं वर्ड पण बघितला काय? डिस्ट्रीब्युशनमध्ये पण आपण याचं नाव दिलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा रोल डिस्ट्रीब्युशन संबंधी जेव्हा येणार तो फक्त कुठपर्यंत येणार आहे की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी जे प्रोक्युअर केलेलं प्रॉडक्ट आहे ते कुणापर्यंत पोहोचवण्यासाठी? स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्यासाठीच त्याचा फक्त डिस्ट्रीब्युशनचा रोल येईल, बाकी येणार नाही. म्हणजे सगळ्यात पहिले काय झालं, फार्मरने काय केलं?
फूड ग्रेन कुणाला सेल केलं? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला. त्यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कुणाला दिलं? स्टेट गव्हर्नमेंटला दिलं. स्टेट गव्हर्नमेंट जाऊन कुणाच्या हातात गेलं? आपले रेशन शॉपवाले, येस, फेअर रेशन शॉपवाल्याच्या हातात गेला आणि तिथून पुढं कुणाच्या हातात गेलं? कंझ्युमरच्या हातात. ट्विस्ट एवढाच नाही आहे, ट्विस्ट पुढं आहे, ॲक्च्युअल ट्विस्ट. आता माझा ऐका व्यवस्थित, काय सांगत आहे तो पॉईंट. हे पहा, फार्मरकडून FCIने जेव्हा फूड ग्रेन विकत घेतलं, ज्या प्राईजमध्ये विकत घेतलं, ती प्राईज त्याला कोणत्या प्राईजमध्ये विकत घ्यावं लागलं, तिचं नाव इथं MSP दिसत आहे. MSP सगळ्यांना माहिती आहे. जनरली आपण म्हणजे आतापर्यंत जो तुमचा थोडा बहुत इकॉनॉमिक्सचा अभ्यास असेल, तुम्ही MSP टर्म डिस्कस केलेली असेल किंवा MSP टर्मबद्दल आयडिया असेल. मिनिमम सपोर्ट प्राईस आपण याला कन्सिडर करतो. मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे एक मिनिमम किंमत गव्हर्नमेंटकडून काय केल्या जाते, दिली जाते, की याच्या खाली कोणीही फार्मरकडून प्रोक्युअर करायचं नाही. म्हणजे हे फार्मरसाठी एक अश्युअर्ड प्राइस म्हणू शकतो. सो MSP इज नथिंग बट द अश्युअर्ड प्राइस गिवन बाय द गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट गिवन करतो टू सपोर्ट युअर फार्मर्स. ओके, तर MSP ही आपण असं म्हणू शकतो की आपल्या फार्मर्सला एक अश्युअर्ड प्राइस दिली जाते की ठीक आहे, आम्ही तुझ्याकडून एवढ्या पैशाला तरी हे काय करू, प्रोक्युअर करू. तर त्याला आपण MSP म्हणतो. करेक्ट. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते प्रोक्युअर करत असताना, सेंट्रल गव्हर्नमेंट यासाठी म्हणत आहे कारण FCI बॉडी कुणाच्या अंडर वर्क करते, तर सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सो वी कॅन कन्सिडर की फार्मर जे आहे ते FCIला काय करत आहे, FCIला सेल आउट करत आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काय मिळते, MSP मिळते. म्हणून आपण हा ॲरो कसा दाखवला रे, अप्पर साईडला दाखवला दिसतंय. MSPच्या रेटमध्ये आपण त्यांना काय करतोय, त्यांना म्हणजे MSPच्या अंडर फार्मरला आपण MSPची प्राइस त्यांना देतोय. करेक्ट. आता इथं ट्विस्ट बघा मॅडम, तिथं तर MSP होतं, मग इथं CIP आहे. आता फूड ग्रेन तर कुणाजवळ गेलं, स्टेट गव्हर्नमेंटजवळ. पण प्राईस जशी इथे MSPच्या प्राईजला कोणी दिलं, कोणी विकलं, MSPच्या प्राईजला कुणी दिलं, फार्मरनी दिलं. कुणाला दिलं, FCIला दिलं. मग तीच प्राईज ॲक्च्युली MSP इथं पाहिजे होती. मग MSPच्या जागी CIP काय, तर लुक ॲट हिअर, मी काय सांगते व्यवस्थित आहे का. हे पहा, जर आपण MSP म्हणतो आहे तर MSPची व्हॅल्यू कितीही असू शकते. मग MSPची व्हॅल्यू किती असू शकते म्हणजे काय, ऐका. MSPची व्हॅल्यू डिसाईड करत असताना त्याची जिम्मेदारी येते CACP नावाच्या बॉडीवर. ओके, CACP नावाची एक बॉडी आहे जी बेसिकली प्राईस जी आहे, MSPची जी प्राईस आहे ते डिसाईड करण्यासाठी वेगवेगळ्या अँगलनं त्याचा अभ्यास करते की एखाद्या गोष्टीला किती प्राईस दिल्या गेली पाहिजे. या गोष्टीचा एक अभ्यास आहे, ती CACP नावाची बॉडी तुम्हाला करताना बघायला मिळेल. आणि यांनी डिसाईड केलेली प्राईस कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सपर्यंत पोहोचवल्या जाते. काय केल्या जातं, CACP ही बॉडी काय करेल, प्राइजेस पहिले चेकआउट करेल की MSPला किती व्हॅल्यू दिली पाहिजे, MSP व्हॅल्यू किती ठरवली पाहिजे. हे सगळ्यात पहिले कोण डिसाईड करतं, CACP डिसाईड करतो. आणि ते डिसाईड केल्यानंतर आपलं रिकमेंडेशन कुणाला पोहोचवतो, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. करेक्ट, यांना रिकमेंडेशन पोहोचवतं. मग आता हे काय करतात, त्यांच्या रिकमेंडेशन आलेले त्या बेसवर इथं काय करतात, प्राइस डिसाईड करतात. मग आता उदाहरण घ्या, आपण असं कन्सिडर करू, आपले जे फार्मर आहे त्यांना व्हीट ग्रो करायसाठी किती रुपये लागलेत, आपण असं म्हणू त्यांना व्हीट ग्रो करायसाठी 1 kg व्हीट ग्रो करायसाठी त्यांना 20 रुपीज लागले. किती लागले, 20 रुपीज लागले. म्हणजे नफा वगैरे सगळं आपण कन्सिडर केलं तर आपण म्हणू 1 kg व्हीट ग्रो करायसाठी किती लागले फार्मरला, 20 रुपीज. म्हणजे आपण म्हणू सध्या असं कन्सिडर करू की ॲज पर CACPने दिलेल्या रिकमेंडेशननुसार आपण म्हणू 1 kg इज इक्वल टू 20 रुपीज फार्मरची प्राईस यांनी काय केली, डिसाईड केली. कोणी, CACPने. पण तुमच्या माहितीसाठी मी एक गोष्ट सांगते की CACP वेगवेगळ्या अँगलनं याचा अभ्यास करते, फार्मरचा अभ्यास करते. फार्मरचा अभ्यास करते म्हणण्यापेक्षा फार्मरला किती लागवड लागली किंवा किती इनपुट कॉस्ट लागली त्या बेसिसवर त्याचा स्टडी करते. आणि तो झालेला स्टडी मग ते काय करतात, तो झालेला स्टडी ची व्हॅल्यू कुणाला पाठवतात, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर. आणि मग ही व्हॅल्यू देतात. पण ऐका माझं, 1 kg इज इक्वल टू 20 रुपीज ही व्हॅल्यू कोणी ठरवलेली आहे, CACP. पण असं बिलकुल निश्चित नाही आहे की कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर ही बॉडी CACPने दिलेल्या जी व्हॅल्यू आहे तीच फॉलो करेल. म्हणजे ती वाढवून देतात का कमी करून देतात, तर जनरली ही व्हॅल्यू तुम्हाला वाढवून दिलेली बघायला मिळते. मग असंही होऊ शकतं का मॅडम, 30 रुपीज पण प्राईस होऊ शकते का, 1 kg इज इक्वल टू 30 रुपीज. आणि ती अमाऊंट फार्मरला पे केल्या जाऊ शकते का, तर हो, केल्या जाऊ शकते. कारण कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर ती व्हॅल्यू CACPने दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा वाढवून पण देऊ शकतो कुणाला, फार्मरला. आणि असं केल्या जातं का, हो, केल्या जातं. आता इथं मला बिलकुल असं काही तुम्ही क्रिटिसिझम वगैरे आपल्याला बिलकुल कोणत्याच गोष्टीला
ना गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करायचे ना कुणालाच क्रिटिसाइज करायचे. वी आर डिस्कसिंग ओनली आपला जो थेरॉटिकल पोर्शन्स आहेत त्याला आपण बघत आहे. ओके, सो प्रॅक्टिकल अँगलचा इथं माझा काहीही एक उल्लेख करत नाहीये मी की प्रॅक्टिकल बेसिसवर हे होतंय. आय एम जस्ट टेलिंग यू की बुक्स नॉलेजमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला हे दिलेलं आहे. ओके, त्या पद्धतीनं मी तुम्हाला रिप्रेझेंट करायचं सांगत आहे. याचे काय चॅलेंजेस होतात, यामध्ये काय लूप होल्स आहे, तुमचे वेगवेगळे आर्ग्युमेंट्स असतील, होल्ड इट फॉर टाइम पिरियड. ओके, तर याला आपण पुढं डिस्कस करू, पण सध्या त्याला होल्डवर ठेवा. आता आपण असं म्हणू की 1 kg इज इक्वल टू 20 रुपीज ही प्राइस CACPने दिली होती, पण कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअरनी याची प्राइस किती डिक्लेअर केली, 30 रुपीज. मग आता मला सांगा फार्मरला किती पैसे देतील, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किती रुपये देईल, 30 रुपीज. का, कारण फिक्स कोणती प्राइस केलेली, 30 रुपीज. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअरनी किती प्राइस ठरवली, 30 रुपीज. म्हणजे आता 1 kg फार्मरकडून गहू घेतला तर त्याच्या बदल्यात त्याला किती प्राइस दिली, फार्मरला आपल्या 30 रुपीज प्राइस दिली. पण ट्विस्ट इथं आहे काय, स्टेट गव्हर्नमेंट किती रुपयात विकत घेईल, तर स्टेट गव्हर्नमेंट MSPच्या अंडर जी प्राइस आहे त्याच्यामध्ये विकत घेत नाही. त्यालाच आपण म्हणतो जी प्राइसमध्ये विकत घेतो, स्टेट गव्हर्नमेंट विकत घेतो, त्याला म्हणतो सेंटर इश्यू प्राइस. मग मला सांगा, तुम्ही पुष्कळ ऐकलेले आतापर्यंत सगळ्यांनी ऐकलं असेल की यास आपल्या गव्हर्नमेंटचा पुष्कळ सारा पैसा कशामध्ये, फूड सिक्युरिटीला ॲड्रेस करण्यासाठी सबसिडी देण्यामध्ये जातो. करेक्ट, फूड सबसिडी देण्यामध्ये गव्हर्नमेंटचा पुष्कळ म्हणजे एक्सपेन्सेस होता किंवा खर्च होता असं आपण मानतो. करेक्ट. मग आता ऐका, 30 रुपये कोणाला दिले, फार्मरला दिले. कोणी, सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा FCIने 30 रुपये फार्मरला दिले. मग तसं तर स्टेट गव्हर्नमेंटकडून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने किती घ्यायला पाहिजे, 30 रुपये, कारण हे तर मला आता कुणाला देणार आहे, स्टेट गव्हर्नमेंटला. पण तसं नाहीये. इथं काय केलं जातं, CIP ही जी प्राइस असेल, तुम्हाला असं बघायला मिळेल की MSPची जी प्राइस आहे त्याच्यापेक्षा सेंटर इश्यू प्राइस वेगळी असेल. म्हणजे आता याच्यात काय देतील, सबसिडी किती रुपयाची देऊ शकतात, 10 रुपयाची देतील, 20 रुपयाची देतील. मे बी आता ही व्हॅल्यू किती होऊ शकते, 20 रुपये kg. ओके, 20 रुपये पर kg ही व्हॅल्यू होऊ शकते. कशाची, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जो कुणाला सेल करत आहे स्टेट गव्हर्नमेंटला, त्या CIPची व्हॅल्यू मे बी पॉसिबल दॅट व्हॅल्यू विल बी वी कॅन कन्सिडर दॅट व्हॅल्यू विल बी 20 रुपीज पर kg. करेक्ट. मग आता मला सांगा, स्टेट गव्हर्नमेंटनं किती रुपयात विकत घेतलं, 20 रुपयात. मग आता मला सांगा, रेशन शॉपवाल्याला किती रुपयात जाईल रे, रेशन शॉपवाल्याला किती रुपयात देईल, हा विकत किती रुपयात देईल, 20 रुपयातच देईल. हो, मग हा याला 20 रुपये देईल, हा किती रुपयात, कन्झ्युमरला किती रुपयात विकेल, 20 रुपयाला. कळलं का. म्हणजे मला सांगायचा पॉईंट एवढाच आहे की भलेही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने फार्मरला MSPच्या रेटनं काय केलेलं आहे, पेमेंट केलेलं आहे, बट तुम्हाला जर लक्षात येईल तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं जे कन्झ्युमरपर्यंत प्रॉडक्ट पोहोचवत असताना ज्या प्राईजला पोहोचवलेले ती प्राईज कोणती आहे रे, सेंटर्ड इश्यू प्राइस. कोणती आहे, सेंटर्ड इश्यू प्राइस. यामध्ये 3 संकल्पना किंवा 3 कन्सेप्ट इथं डिस्कस केल्या जातात आणि त्या खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामधली एक पहिली कन्सेप्ट आहे सेंटर्ड इश्यू प्राइस. कोणती आहे, सेंटर इश्यू प्राइस. पहिली आहे सेंटर्ड इश्यू प्राइस, दुसरी आहे इश्यूड प्राइस आणि तिसरी आहे इकॉनॉमिक प्राइस. ओके, 3 प्राइजेस लक्षात ठेवायचे आहे. पहिली सांगितली सेंटर्ड इश्यू प्राइस, सेंटर्ड इश्यू प्राइस price. Okay, and next is your issue price. Okay, issued price and third one is your economic price. Okay, फरक काय, हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. मला सांगा, MSPची जी प्राइस होती त्याच्यापेक्षा चेंजेस बघायला मिळाले आपल्याला सेंटर्ड इश्यू प्राइसला. हो, तर त्यालाच आपण काय म्हणलं, सेंटर्ड इश्यू प्राइस. म्हणजे सेंटरनं जी प्राइस सांगितलेली दॅट इज नथिंग बट युअर सेंटर्ड इश्यू प्राइस. मग व्हॉट इज मीन बाय इश्यू प्राइस, इश्यू प्राइसमध्ये काहीच ट्विस्ट नाही. आता ऐका, मी काय सांगितलं आहे पहा, 30 रुपयाला कोणी खरेदी केलं, खरेदी कोणी केलं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी. पण आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला जेव्हा देत आहे, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला देताना त्यांनी CIPला दिलं, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला वाटलं ही स्कीम तर सेंट्रल गव्हर्नमेंटची, मलाही माझ्या साईट काही सबसिडी द्यायची आहे लोकांना फूडमध्ये. मग मी आता एक काम करतो, याची व्हॅल्यू 20 रुपीज पर kg चालली ना, मी काम करतो अजून 10 रुपये कमी करतो. म्हणजे मी आता इथं काय करतो, 10 रुपीज पर kg देतो. फूड ग्रेन जे आहे ते किती रुपये kg देतो रे, 10 रुपीज पर kg. मग 10 रुपये कोण कमी केले, स्टेट गव्हर्नमेंटनं. म्हणजे 10 रुपये जर स्टेट गव्हर्नमेंटनं कमी केले तर आता याच्यामधली याचा जो म्हणजे काय म्हणू शकतो, ही जी गॅप आहे 10 रुपयाची,
ही सबसिडी कुणी दिली? स्टेट गव्हर्नमेंट. आणि ही सबसिडी जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट देतो आणि ती प्राइस CIP पेक्षा काय असली पाहिजे पण कमी. असं नाही की CIP जी व्हॅल्यू आहे सेंटरनं इश्यूड केलेल्या प्राइसपेक्षा मी 10 रुपये वाढवून देतो असं राज्य सरकार किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणू शकत नाही. पण राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट कमी करू शकतो का? हो करू शकतो. मग मे बी पॉसिबल इश्यूड प्राइस इज नथिंग बट युअर स्टेटनी इश्यू केलेली प्राइस म्हणू शकतो. येस. आणि इकॉनॉमिक प्राइस म्हणजे काय? से मार्केट प्राइस जी आहे तिला इकॉनॉमिक प्राइस म्हणलं जातं. मग आता इथं रिलेशन काय लिहू शकते मी? रिलेशन कशा पद्धतीनं ड्रॉ करू शकते? तर मी नेहमी सांगणार इकॉनॉमिक प्राइस कशी असेल रे? नेहमी मोठी असेल. कशापेक्षा? सेंटर इश्यू प्राइसपेक्षा. आणि सेंटर इश्यू प्राइसपेक्षा स्टेट इश्यू प्राइस किंवा इश्यू प्राइस ही कशी असेल? सगळ्यात लहान असेल. म्हणजे स्टेटने इश्यू केलेली प्राइस ही नेहमी सेंटरनं इश्यू केलेल्या प्राइसपेक्षा कशी असायला पाहिजे? लहान असायला पाहिजे. गॉट दॅट पॉईंट? तर हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवायचा. आणि याच मॉडेलला आपण काय म्हणतो रे? दॅट इज नथिंग बट युअर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. या पद्धतीनं आपल्या इथं वर्क होतं. फार्मर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला देतो बट फार्मरला MSP मिळते. फार्मर यांना फूड ग्रेन्स देणार. मग ते कुणाला देतात? स्टेट गव्हर्नमेंटला. बट स्टेट गव्हर्नमेंटला सेंटर इश्यू प्राइसमध्ये स्टेटनं स्वतः अजून कमी केलं तर इश्यू प्राइस लिहू. अदरवाईज CIP लिहून देऊ इथं. आणि नंतर ते कन्झ्युमरपर्यंत पोहोचताना पण कोणत्या रेटला पोहोचणार रे? सेंटर्ड इश्यू प्राइसमध्ये पोहोचणार. कळे? आणि हा रेशन शॉपवाला मग त्याला सेल आउट करणार. आता सगळ्यांनी वेगवेगळ्या मूवीज वगैरे याच्यामध्ये बघितलं असेल की कशा पद्धतीने याच्यामध्ये लूप होल्स होतात. हे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धतीने यामध्ये लूप होल्स काढल्या जातात. पण आपण तोही मुद्दा डिस्कस करू. पण आपल्याला पहिले ॲक्च्युअल मॉडेल काय वर्किंगचं हे माहीत असणं गरजेचं आहे. जर ॲक्च्युअल मॉडेल असेल तरच आपण यामध्ये काय लूप होल्स आहे ते आपण क्रिटिसाइज करू शकू. करेक्ट? सो तुम्हाला हे मॉडेल इथं कळलं असेल. आता मला सांगा की या स्लाइडवर आपण ह्याच गोष्टी बघितल्या. काही वेगळ्या होतं का रे या स्लाइडमध्ये? नाही. तेच दिलेलं आहे की हे करत असताना सेंटरचा पण रोल येणार, स्टेटचा पण रोल येणार. हे इथं तेच दिलेलं आहे. स्टेट गव्हर्नमेंट मग काय करणार? अलोकेट करणार. आणि अलोकेट कोणाला करणार आहे? फेअर प्राइस शॉप्सला करणार. आणि फेअर प्राइस शॉप जो आहे तो मग नंतर काय करणार? कंझ्युमरपर्यंत डिस्ट्रीब्यूट करणार. यामध्ये काय काय डिस्ट्रीब्यूट केल्या जाऊ शकतं? व्हीट केल्या जाऊ शकतं, राईस, शुगर, केरोसिन वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं PDS मध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या जातं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की PDSची नीड काय? सगळ्यांना माहिती असेल आर्टिकल 47 जो आपल्याला न्यूट्रिशन सिक्युरिटी अश्युअर्ड म्हणजे न्यूट्रिशन सिक्युरिटी किंवा फूड सिक्युरिटीशी रिलेटेड आर्टिकल आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची जिम्मेदारी आहे की आपल्याला फूड प्रोव्हाइड करणं किंवा फूड सिक्युरिटी अश्युअर्ड करणं. येस आहे का नाही? तो लिगल ॲक्ट आहे का रे? जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की फूड सिक्युरिटी इज युअर लिगल ॲक्ट, येस ऑर नॉट? वेट करा. या प्रश्नाचं उत्तर ॲट द एंड ऑफ द लेक्चर तुम्हाला डेफिनेटली मिळून जाईल. तर हा पॉईंट कळला असेल तुम्हाला. आता बघा PDSची नीड काय? तर सगळ्यांना सगळ्यात पहिला पॉईंट माहीत पाहिजे की PDSची नीड काय? तर सगळ्यात महत्त्वाचं पॉवर्टी कमी करण्यासाठी, न्यूट्रिशनल स्टेटस लोकांना देण्यासाठी आणि इकॉनॉमिक ग्रोथ करण्यासाठी आपल्याला PDSची खूप जास्त आवश्यकता आहे. हा पॉईंट माहीत पाहिजे. नेक्स्ट काय माहीत पाहिजे की आपल्या इथं पुष्कळ जी पॉप्युलेशन आहे त्यामध्ये आपल्याला चिल्ड्रन्स म्हणू शकतो. या चिल्ड्रन्समध्ये माल न्यूट्रिशन किंवा आपण म्हणू शकतो म्हणजे लो वेट जे आहे ते लो बघायला मिळतं. लो वेट म्हणू शकतो किंवा अंडरवेट वर्ड आपण जास्त स्पेसिफिक होईल की अंडरवेट चिल्ड्रन्स आपल्याला बघायला मिळतात. सो त्यामुळे आपल्याला काय करणं आहे? PDS देणं आवश्यक आहे. PDSचं त्या केसमध्येही आपण इम्पॉर्टन्स कन्सिडर करू शकतो. आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे BPL कॅटेगरीचे पीपल्स किंवा पॉवर्टी पुष्कळ प्रमाणात बघायला मिळते. तर त्या पॉवर्टीला आपल्याला इरॅडिकेट करण्यासाठी हा PDSचा प्रोग्राम एक सेफ्टी मेजर्स म्हणून काम करू शकतो. ओके, तो पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अँड अगेन बिन फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन सिक्युरिटी बिगेस्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द PDS. कळलं? तर PDSची पहिले तर गरज काय? तर PDSची गरज असण्यासाठी न्यूट्रिशन सिक्युरिटी, माल न्यूट्रिशन सारखा इश्यू आहे, पॉवर्टी आहे, हंगर आहे. सो हे सगळे इश्यूज आपल्या इथं फेस होताना बघायला मिळतात. सो अशा लोकांना जे वंचित राहिलेले आहेत त्यांना म्हणजे फूड सिक्युरिटी अश्युअर्ड करण्यासाठी PDS हा एक महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो. ओके, सो याची नीड काय तो पॉईंट आपण इथं डिस्कस केलेला आहे. आता इथं काय लिहिलेलं आहे हा पॉईंट व्यवस्थित आहे का? हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे जो मी तुम्हाला इव्होल्युशन कशा पद्धतीनं होत गेलं तो पॉईंट कन्वे करेल. ओके, थोडं मे बी लेक्चर मोठं झालं तर मी मे बी याला 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकते. ओके, हां, तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे? या सिस्टीममध्ये आपण याला 2 भागांमध्ये काय करणार आहे? विभागणार आहे. 2 नाही, ॲक्च्युली 4 भागामध्ये आपण याचं डिव्हिजन मारू. ओके, सो सगळ्यात पहिला आपण केस स्टडी इथं डिस्कस करू 1947 to 1992
2. ओके, हा एक फेज आपला झाला. नंतरचा आपला जो फेज येतो तो 92 ऑनवर्ड्स येईल. ओके, 92 to 97 येणार आणि तिसरा जो फेज येणार तो 97 ऑनवर्ड्स येणार. काय येणार? 97 ऑनवर्ड्स. अँड व्हॉट आफ्टर दॅट, त्याच्यानंतरचा ट्विस्ट तुम्हाला कळेलच. दॅट इज नथिंग युअर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013. आता तर थोड्या जणांना हिंट लागली असेल की मी आत्ताच एक प्रश्न विचारला होता की इज इट की तुम्हाला आता जो फूड सिक्युरिटी आहे किंवा फूड मिळण्याची जी सिक्युरिटी आहे हा तुमचा लिगल राईट आहे का नाही? हो, 2013 पासून तो लिगल राईट बनलेला आहे अंडर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. आता इव्होल्युशन कशा पद्धतीनं होत गेलं तो पॉईंट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत असलं पाहिजे 1947 ते 1992 हा जर तुम्ही ड्युरेशन बघसाल तर या ड्युरेशन्समध्ये तुमच्या लक्षात येईल की हा जो ड्युरेशन आहे तो भारतामध्ये LPG रिफॉर्म्स येण्याच्या पहिल्याचा आहे. ओके, तर आपण याला काय करू शकतो? 3 पद्धतीनं डिवाइड करू शकतो. काय सांगते व्यवस्थित ऐका या पॉईंटला. ओके, सगळ्यात पहिले मी बोर्डवर अशा पद्धतीने याला रिप्रेझेंट करू शकते. हा, याला आपण असं पद्धतीनं लिहू शकतो की 1947 ते 1992 हा एक ड्युरेशन, 1992 टू 1997 हा एक टाइम पिरियड, 1997 टू ऑनवर्ड्स. ओके, ऑनवर्ड्स एक टाइम पिरियड आपण कन्सिडर करू आणि एक आपला नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आलेला टाइम पिरियड. सो मी याला 4 याच्यामध्ये पिल्लर्समध्ये डिवाइड करू शकते. सो 1947 1992 पर्यंत एक ड्युरेशन आपण कन्सिडर करू. ओके, सो PDS सिस्टीमचं इथं स्टेटस आपण थोडंसं चेक करू. नंतर इथं आली आपली रिवॅम्प PDS सिस्टीम, त्याला आपण म्हणतो रिवॅम्प PDS सिस्टीम. रिवॅम्प होऊन आली इथं. नंतर इथं आपण म्हणतो टार्गेटेड PDS. ओके, टार्गेटेड PDS किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असे वेगवेगळे नावं आपण त्याला देऊ शकतो. तर आपण असं कन्सिडर करू की इथं काय झालं? इव्होल्युशन झालं. कशाचं इव्होल्युशन झालं रे? तर PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं इव्होल्युशन झालं आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये झालं. तर पहिला स्लॉट किंवा पहिली स्टेज आपण कन्सिडर केली 47 to 97, त्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं काय स्टेटस आहे ते बघणार आहोत. 92 to 97 ह्या टाइम पिरियडला आपण रिवॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाव दिलं. ओके, नंतर 97 ऑनवर्ड टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि नंतर आपला आलेला आहे 2013चा नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. करेक्ट. तर या 4 पिल्लर्समध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे, म्हणून मी सगळ्यांच्या वर हेडिंग लिहिलेलं तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा, सगळ्यात पहिले काय झालं, जेव्हा तुम्हाला 1947 ते 92 हा जो टाइम पिरियड बघायला मिळेल यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे सुरुवातीचा टाइम पिरियड होता नो रेशनिंग ऑफ अ पीपल, याच्यामध्ये रेशनिंग कोणत्या प्रकारचं डिस्ट्रीब्यूट केलेलं बघायला मिळणार नाही. यामध्ये जर थोडंसं मी अगोदरचा जर टाइम पिरियड सांगेल एकदम स्पेसिफिक, आता थोडंसं सांगते मी तुम्हाला. बघा, तुम्हाला मी तसं तर सांगितलं की वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये ब्रिटिशर्सनी हे इम्प्लिमेंट केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. पण ट्विस्ट असा होता, जेव्हा ब्रिटिशर्सनं इम्प्लिमेंट केलं तेव्हा त्यांनी एरिया अप्रोचला टार्गेट केलं होतं. काय केलं होतं? एरिया बेस्ड अप्रोचला टार्गेट केलं होतं. बट तुम्हाला जर बघायला मिळेल तर इथं ॲक्च्युली काय होतं, जो आपला एरिया म्हणजे जास्त फोकस कोणत्या एरियावर होता किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे बेनिफिशरीज कोण होते, तर जास्त तुम्हाला अर्बन बायस बघायला मिळायचा. म्हणजे अर्बन पॉप्युलेशनचा कव्हरेज थोडा जास्त होता म्हणजे पहिले सुरुवातीला. म्हणून इथं दिलेलं आहे की टिल 1951 जोपर्यंत आपला फर्स्ट 5 year प्लॅन लॉन्च होत नाही तोपर्यंत आपल्याला बघायला मिळालं टिल 1951 फोकस कशावर होता? अर्बन बायसवर होता. बट लॅटर टिल 1951, पण नंतर काय झाला की आपल्याला फोकस हा शिफ्ट झालेला बघायला मिळाला. शिफ्ट जो एरिया शॉर्टेज आहे जो आपल्याला बघायला मिळाला की लॅटर एक्सटेंडेड टू रुरल एरिया, बिकॉज रुरल एरिया इज फेसिंग द की इथं तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा शॉर्टेज बघायला मिळत होता फूड ग्रेन्सचा वगैरे. त्यामुळं मग काय केलं, याला शिफ्ट केलं. पॉवर्टी वगैरे पुष्कळ जास्त प्रमाणात रुरल एरियात बघायला मिळायची. जर मी तुम्हाला आताचा कॉन्टेक्स्ट विचारला की सध्याचं स्टेटस काय, म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा की सध्याचं स्टेटस काय रिलेटेड टू द PDS, तर तुम्ही ऑब्व्हियसली सगळेजण सांगणार की मॅडम रुरल एरियातला कव्हरेज जास्त आहे. जर मी एकदम स्पेसिफिक बोलेल ना, सध्या सांगून देते कारण थोडी आयडिया असणं गरजेचं आहे म्हणून सांगते. पहा, सध्या जर मी कन्सिडर करते तर सध्या PDSच्या अंडर लाभार्थी किती आहे रे? ऑलमोस्ट युअर 67% ऑफ पॉप्युलेशन. किती आहे? 67% पॉप्युलेशन सध्या आपली काय आहे? लाभार्थी आहे PDSच्या. पण यामध्ये जर डिव्हिजन प्रॉपर करायला गेली तर रुरल एरियाची किती पॉप्युलेशन कव्हर होते? तर जवळपास 75% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ रुरल एरिया इज कवर्ड. ओके, तर ही कवर्ड होते. कशामध्ये कवर्ड होते? PDSमध्ये. आणि अर्बन एरियाची किती? सो इट्स 50%. म्हणजे सध्या जर PDSचा जे PDSचा
जो लाभ आहे किंवा बेनिफिशरीज आहे ते कोणत्या एरियात जास्त आहे? रूरल एरिया. मग पहिले काय परिस्थिती होती? तर पहिले आपल्याला परिस्थिती बघायला मिळायची की जिथं रूरल एरियामध्ये आपल्याला काय बघायला मिळायचं? रूरल एरियामध्ये फोकस कमी होता. सुरुवातीला फोकस कशावर जास्त होता? फोकस होता जास्त अर्बन एरियावर. तोच पॉईंट आपल्याला इथं सांगितलेला आहे. हां, आता बघा सुरुवातीचा जर 1960 म्हणजे आता डिकेड बोलते, हां स्पेसिफिक बोलत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रीन रिव्होल्यूशन 1967च्या आसपास आलेलं बघायला मिळतं. ओके, बट आपण 1960चा डिकेड कन्सिडर करू. तर मला सांगा पहिले 10 ते 15 वर्षापर्यंत आपण काय करायचो? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नव्हती का? होती. मग अशा केसमध्ये आपण काय करायचो? फूड कुठून आणायचो? फूड ग्रेन्स कुठून हे करायचो? सेल आउट करायचो. कारण सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथं ॲग्रिकल्चर तेवढ्या वेळेने डेव्हलप झालेलं नव्हतं. ग्रीन रिव्होल्यूशन आल्यावर आपल्याला काय बघायला मिळाला? चेंज झालेला बघायला मिळाला. पण सुरुवातीची काय परिस्थिती होती? मग सुरुवातीच्या परिस्थितीत काय सिनारिओ होता? तर तुम्हाला माहित असेल आपण अमेरिका या कंट्रीकडून काय करायचो रे? प्रोक्युअर करायचो फूड. तर इथून आपण अमेरिकेकडून फूड प्रोक्युअर करायचो. अंडर पब्लिक लॉ 480 नावाचा एक ॲग्रीमेंट साईन केला होता. आणि त्या ॲग्रीमेंटच्या बेसवर आपल्याला हा आपला कोण USA काय करायचा? फूड डिस्ट्रीब्यूट करायचा. काय करायचा? फूड डिस्ट्रीब्युशन करायचा. आणि त्या म्हणजे तिथून आलेलं फूड मग आपण काय करायचो? फूड ग्रेन, फूड म्हणण्यापेक्षा फूड ग्रेन आपण डिस्ट्रीब्यूट करायचो आपल्या पॉप्युलेशनला. तुम्हाला माहिती आहे एकदम वर्स्ट म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे म्हणजे इंडियाला ग्रीन रिव्होल्यूशन येण्याच्या पहिले जेव्हा आपण काही सीड्स मागवल्या होत्या अमेरिकेकडून तेव्हा आपल्याला वर्स्ट क्वालिटीच्या त्यांनी सीड्स दिल्या होत्या ज्या आपण जनावरांनाही टाकू शकणार नाही अशा पद्धतीच्या सीड्स आपल्याला दिल्या होत्या. त्यावेळेस इंडियाला कळलं की नाही, इंडियाला सेल्फ सफिशियन्सी, इंडियाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अत्यंत गरज आहे. ओके, आणि मग तुम्हाला असं बघायला मिळेल. आता आपण काय बघतोय रे? इव्होल्युशन. मग सध्या आपण बघितलं की सुरुवातीला अर्बन बायस होता. अर्बन बायस होता. रूरल एरियाचा कव्हरेज होता. 1951 नंतर रूरल एरियावर फोकस झाला. आपण अमेरिकासोबत ॲग्रीमेंट साईन केला PL 480 आणि या ॲग्रीमेंटच्या अंडर आपण अमेरिकाकडून काय आणायचो? फूड ग्रेन आणि आपल्या पब्लिकला डिस्ट्रीब्यूट करायचो. मग तुम्हाला कळेल 1960च्या टाइम पिरियडला आपल्या इथे FCI नावा आणि APC या नावाच्या बॉडीज काय झाल्या? सेटअप झाल्या. 1965 वगैरे टाइम पिरियडला 65-60s या टाइम पिरियडला या दोन बॉडी सेटअप झाल्या आणि ग्रीन रिव्होल्यूशन जे आहे त्याची सुरुवात झालेली तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे बघा आपल्याला कळलं होतं की आता आपला एक्सपिरियन्स जो आहे तो कुणासोबत? अमेरिकेसोबत जो खराब राहिला त्या बेसवर आपल्याला कळलं की नाही आता आपल्याला काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. आणि मग आपला चालू होतो कोणता टाइम पिरियड? 92 to 97. म्हणजे या टाइम पिरियडला आपल्याला ही थोडी बहुत परिस्थिती बघायला मिळाली. ग्रीन रिव्होल्यूशन वगैरे चालू झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. पण आता ऐका, आपण असं का डिस्कस करत आहे मॅडम? 92ला का शिफ्ट झाल्या? कारण LPG रिफॉर्म आले. काय आले? LPG रिफॉर्म. ग्रीन रिव्होल्यूशन्स वगैरे इम्प्लिमेंट झालं. मग आता त्याचे रिझल्ट लगेच येणार का? नाही, तुम्हाला काय करावं लागेल? थोडासा वेट करावं लागेल. मग 92 to 97 हा जर टाइम पिरियड कन्सिडर केला तर यामध्ये बदल करण्यात आला, रिवॅम्प करण्यात आली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. रिवॅम्प म्हणजे सुधारणा करण्यात आली. कशात? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. का? कारण आता आपण काय केलं? आपली इकॉनॉमीचं स्ट्रक्चरच बदललं. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन इंट्रोड्यूस झालं होतं. मग ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा प्रभाव नाही आला का? हो आला असेल. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? रिवॅम्प करावं लागेल आपली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आता आपण एरिया अप्रोच फेमस केला. सगळं म्हणजे टार्गेट करण्याचं ठरवलं. पुअर एरिया टार्गेटेड ऑल इन आयडेंटिफाईड पुअर एरियाज की आयडेंटिफाय करायचं आणि काय करायचं? पुअर एरियाजमध्ये डिस्ट्रीब्युशन करण्याचं टार्गेट केलं. म्हणजे त्यामध्ये हिली, रिमोट, इनॲक्सेसिबल जेवढा काही एरियाज आहे तिथं काय केलं? फूड ग्रेन पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि इथं आपण पर फॅमिली 20 kgs पर फॅमिली पर मंथ असं पण डिस्ट्रीब्युशन करणं चालू केलं. तर हा आपला पिरियड कधी झाला? 1990 to 97. नंतर 97 ऑनवर्ड्स काय झालं? 97 ऑनवर्ड्स बघा. आता मी थोडासा तुम्हाला एक पॉईंट सांगते, तो व्यवस्थित ऐका. हे बघा, जर मी तुम्हाला एक पॉईंट इथं सांगत असेल तर तो पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. हे बघा, जर मी आता तुम्हाला काय म्हणलं, ही काय आपली ही आहे पॉवर्टी लाईन. पॉवर्टी लाईन जर मी ही ड्रॉ केली, काय ड्रॉ केली? पॉवर्टी लाईन. ओके, ही झाली आपली पॉवर्टी लाईन. आता पॉवर्टी लाईनच्या खाली जे येणार त्याला आपण काय कोट करतो रे? दॅट इज नथिंग बट युअर BPL. येस, बिलो पॉवर्टी लाईन. आणि वरती जे असतील ते काय? अबाव पॉवर्टी लाईन. येस, अबाव पॉवर्टी लाईन. मग ह्या दोनच कॅटेगरी बनतात का? नाही नाही नाही, दोनच कॅटेगरी बनत नाही, अजून तिसरी पण कॅटेगरी बनते आणि त्यांनाच आपण म्हणतो वल्नरेबल सेक्शन. काय म्हणतो रे? वल्नरेबल सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे अंतिम म्हणजे आपण म्हणू शकतो आपल्या पॉप्युलेशन्समध्ये असे काही लोक की ज्यांना गरज अत्यंत
अत्यंत जास्त आहे. मग आता ऐका, जे आपण रिव्हॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आली होती तेव्हा आपण कॅटेगरायझेशन जे केलं होतं ते 2 बेसवर केलं होतं. रिव्हॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमची कधी आणली रे आपण? 1997 या फेजमध्ये जी आपण रिव्हॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणली, रिव्हॅम्प PDS आणली, त्यामध्ये आपण फोकस कशावर केला? आपण असं केलं की 2 भाग विभागले, एक APL आणि BPL. आणि डिस्ट्रीब्युशन मग मॅडम APL ला करायचो का? हो, आपण APL वर पण फोकस घेऊन चालत होतो, BPL वर पण. कुठे? रिव्हॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण APL वर पण फोकस ठेवला, हो, BPL वर पण फोकस ठेवला. मग टार्गेटेडमध्ये तुम्ही काय केलं? टार्गेटेडमध्ये आपण बदल केला. टार्गेटेडमध्ये काय केलं? टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये APL BPL तर सोबत ठेवलं. चला, APL अबाव पॉवर्टी लाईन, BPL यांना तर फायदा मिळणार, पण दॅट वल्नरेबल सेक्शन जो आहे त्यांना जास्त फायदा मिळणार. म्हणजे याचं नाव काय रे? या स्कीम म्हणजे जी नंतर इंट्रोड्यूस झाली तिचं नाव काय? टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. मग या टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशनमध्ये फक्त APL BPL करून नाही थांबले, यामध्ये अजून एक गट काढला आणि त्याला नाव दिलं वल्नरेबल सेक्शन. का? आता यांना टार्गेट करायचे, जास्त टार्गेट करायचं. कळतंय का पॉईंट? म्हणजे आता ही टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आफ्टर 1997 ऑनवर्ड्स. ओके. मग आता बघा इथं काय केलं तुम्हाला लक्षात येत असेल बघा, टार्गेटेड इन ऑल एरियाज. ओके. इथं काय केलं? BPL APL कार्ड्स वेअर इश्यू, आणि यामध्ये वेगवेगळे आता आकडे दिलेले आहेत. आकड्याला जास्त टेन्शन घ्यायचं नाही, फक्त बघा काय दिलेले, 10 kgs मंथ फॅमिली देणार कोणाला? APL BPL. म्हणजे बघा आता ते 10 kg देणार, 20 ते सोडून घ्या, पण APL BPL एका लाईनमध्ये ठेवले. आणि बघा इश्यूड प्राइस 50% ऑफ द इकॉनॉमिक कॉस्ट ऑफ BPL अँड 100% कॉस्ट ऑफ द APL. म्हणजे एकदम सोपं. आता हे ज्यांना नाही कळलं त्यांच्यासाठी एकदम सोप्या तरीकेनं मी सांगते. इश्यूड प्राइस वॉज 50% ऑफ द इकॉनॉमिक कॉस्ट टू द BPL अँड 100% ऑफ द इकॉनॉमिक कॉस्ट ऑफ द APL. म्हणजे जर एखाद्या कमोडिटीची प्राइस सपोज 20 रुपीज पर kg होती. कशाची प्राइस होती रे आपली? 20 रुपीज पर kg. सपोज टेक एक्झाम्पल, व्हीटची प्राइस 20 रुपीज kg होती. चला, कोण घेऊन जा? APL ना याच रेटनं पैसे द्यायचे, APL ना याच रेटनं पैसे द्यायचे. BPL किती देणार? आता बघितलं ना, 50% लेस देणार. हे दिलेलं आहे, 50% लेस देणार. कोण? BPL कॅटेगरीचे पीपल. म्हणजे आता या BPL वाल्यांसाठी प्राइस किती झाली? 10 रुपीज पर kg. कुणासाठी? BPL वाल्यांसाठी. करेक्ट. म्हणजे इथं 100% इकॉनॉमिक कॉस्ट टू द APL. 100% म्हणजे 20 प्राइस आहे तर 20नाच घेऊन जा. कोण? APL. BPL वाल्यांनी किती घ्यायचं? 50%. 50% इथं दिलं. आणि BPL एंटायटलमेंट इंक्रीज टू 20 kgs इन 2000 अँड 25 kgs इन 2000. म्हणजे जो कोटा आहे तो वाढवला. पहिले कोटा 10 kgs पर फॅमिली इतकं घेऊन जाणार, या रेटनं दिलेलं होतं. नंतर त्यांनी सांगितलं तो जो स्टॉक आहे, तो जो स्टॉक पहिले 10 kg मिळायचा तो कालांतरानं आम्ही काय केला? वाढवला. तसं जर मी विचारलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी गाईडलाईन आहे त्या वाईज आता सध्या काय दिलेलं आहे, तर त्या वाईज पर पर्सनच्या वाट्यावर किती आलं पाहिजे? तर पर पर्सन अप्रोच जर तुम्ही कन्सिडर करताय तर पर पर्सनला अकॉर्डिंग टू WHO तुम्ही 11 kg पर म्हणजे 11 kg पर मंथ डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे, असं टार्गेट आहे. इंडियाची सध्याची परिस्थिती काय? तर सध्या आपण किती मार्जिनपर्यंत पोहोचतोय? तर पर फॅमिली आपण मॅक्सिमम किती डिस्ट्रीब्यूट करतोय? 35 kg. सध्याची लिमिट ही चालू आहे. पण ॲज पर WTO किती करायला पाहिजे? ॲज पर WHO, नॉट WTO. WHO ना एखाद्या पर्सनला जर तुम्हाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे तर त्याला पर मंथ इंडिव्हिज्युअल वाईज 11 kg गेली पाहिजे. पण सध्या आपलं गव्हर्नमेंट तुम्हाला लक्षात येत असेल की 35 kg घेऊन चालत असताना बघायला मिळेल. सो आपल्या आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या सध्या थोड्याशा मॅच करताना तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि बघा आत्ताच सांगितलं ना काय, APL BPL आणि I या 3 कॅटेगरीजमध्ये याला काय केलं? रिवाइज टू 35 kg फॅमिली पर मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2002. आता बघा इथं काय लिहिलं मी? लिहिलं की APL BPL डिवाइड केले होते रिव्हॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. म्हणजे APL एक कॅटेगरी होती, BPL. इथं काय केलं? APL BPL एकत्र ठेवलं, पण अन्नदाता आय योजनाचे लाभार्थी जो व्हल्नरेबल सेक्शन आहे याच्यावर टार्गेट करण्याचं ठरवलं. आणि APLला किती रेट असेल रे? 100% इकॉनॉमिक कॉस्टनी घ्यायचं. यांनी किती कॉस्टनी घ्यायचं? 50% इकॉनॉमिक कॉस्टनी ते
परचेस करायचं किंवा प्रोक्युअर करायचं. आणि आता नेक्स्ट फेज आला, म्हणजे आता इतकं तर झालं, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमही इम्प्लिमेंट झाली. आता कोण आलं? आता आला आपला नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टमध्ये काय केलं, जो नॅशनल, जर आता थोडासा विचार केला तर मॅडम आम्हाला तर असं वाटतंय की टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये लाभार्थी तर कमी झाले. मग कारण APL कॅटेगरीमधले जेवढे पण लोक होते ते सगळे काय गेले, APL कॅटेगरीचे पीपल्स कुठे गेले? अबाव पॉवर्टी लाईन. मग त्यांना आता किती घ्यावं लागतं? 100% कॉस्ट. BPLचे तुमचे असतीलच किती लोक. मग आता इथं मुद्दा बनला वोट पॉलिटिक्सचा. आणि 2014ला होते इलेक्शन्स. सो इलेक्शनच्या अँगलवर लगेच काय करण्यात आलं, जो बेस आहे त्याचा काय बनवण्यात आला, वायडर बनवण्यात आला. नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट इंट्रोड्यूस केला आणि असं ठरवलं की नाही, फक्त BPL वाले आणि अन्नदाता आय योजनाचे लाभार्थी आहे यांनाच फक्त आपण हे नाही द्यायचं, सबसिडाइज फूड नाही द्यायचं. अबाव पॉवर्टी लाईनच्या पण काही यांना आपण काय करायचा, कव्हरेज घ्यायचा. आणि म्हणून नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टच्या अकॉर्डिंग 60% पॉप्युलेशन आपण इथं कव्हर केली. ॲक्च्युअल 60% BPL आहे का नाही, म्हणजे याचा अर्थ APL पण घेतला. कारण बेस कसा करायचा, ब्रॉडर पॉलिटिक्स, वोट पॉलिटिक्स आहे का नाही आहे. येस, मग वोट पॉलिटिक्सच्या अँगलवर याला कव्हरेज किती केला, 67%. आणि 67 कव्हरेजमध्ये 75% रुरल पॉप्युलेशन कव्हर केली, 50% अर्बन पॉप्युलेशन कन्सिडर केली. आणि यामध्ये जो डेटा यूज केला तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचा डेटा कन्सिडर केला. आणि त्या बेसवर काय केलं, इथं तुम्हाला म्हणजे लाभार्थी किंवा बेनिफिशरीज आयडेंटिफाईड करण्यात आले. किती मिळणार, तर ऑलमोस्ट यू कॅन कन्सिडर 35 kgs पर मंथ पर हाऊस होल्डला मिळणार तुम्हाला दिसेल. पण मी आत्ताच काय सांगितलं, ॲज पर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किती मिळायला पाहिजे, 55 kgs पर मंथ पर हाऊस होल्ड. ओके, असं मिळायला पाहिजे. पण इंडियामध्ये तुम्हाला थोडी 20 kgची गॅप बघायला मिळेल. ओके, राईसचा रेट 3 kg राईस, 2 kg व्हीट, 1 रुपीज kg कोर्स ग्रेन या पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं आपण या PDF सिस्टीमला डिस्कस केलेले आहे. तर आता मी हा व्हिडिओ इथं थांबवते. मी याचा दुसरा पार्ट तुमच्यासोबत डिस्कस करेल, कारण खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि खूप मजा येईल तुम्हाला. म्हणजे वेगवेगळ्या अँगल्सने याला आपण डिस्कस करतोय. ओके, सो आता मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये बाकीचे राहिलेले म्हणजे याची नीड काय, हे काय, तर याला दुसऱ्या पार्टमध्ये डिस्कस करते. ओके, कारण तुम्हाला जास्त बंबार्डिंग व्हायला नको. या लेक्चरला व्यवस्थित बघा. तुम्हाला काही डाऊट्स असतील रिलेटेड टू दॅट ते पण डिस्कस करा. उद्या रेशन कार्ड कशा पद्धतीचे आहे ते पण उद्या दाखवेल. तर अशा पद्धतीने आपण त्याला सेकंड पार्टमध्ये दुसरा पार्ट घेऊन मी तुमच्यासोबत उद्या बाकीचा पार्ट डिस्कस करेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. सो थँक्यू सो मच. ओके, तुमचे काही सजेशन्स असतील, अजून काही असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली मेन्शन करू शकता. ओके, थँक्यू.